अन्याय आहे, फसून हे सरकार सत्तेवर आलेले शेतकऱ्यांना आमची मागणी ही होती की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा आणि दिव्यांगांना 6,000 रुपये कर्ज, दिव्यांगांना 6,000 रुपये महिना पेन्शन मिळावे आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी होईल. आपण कार्यक्रम दादांना निवेदन द्यायला गेलो होतो आम्ही. दादांना संविधान पद्धतीने संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले, लोकशाहीने जे अधिकार दिले त्या पद्धतीने बच्चू भाऊ 7 दिवस अन्नत्याग आंदोलन करताय. त्या आंदोलनाकडे लक्ष द्या. हे उपमुख्यमंत्री ह्या नात्याने दादांना हे सांगण्यासाठी मी आलो, पण पोलीस प्रशासन दादांना आम्हाला निवेदन देऊन नाही दिलं. दादांची परवानगी घेतली होती का? नियोजित कार्यक्रम होता, तुम्ही परवानगी घेतली होती का दादांची? काय मागणी आहे? आमच्या दिव्यांग व शेतकऱ्यांची मागणी आहे. आमची दिव्यांग व शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा आम्ही उठणार नाही. आमच्या अंगावरून गाड्या घाला, आम्ही उठणार नाही. मागणी काय होती तुमची? मागणी आमच्या दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन द्यावी. दिव्यांग शेतकऱ्यांची कर्ज सरसकट माफ व्हावी. बाबाची मागणी आहे का? बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे का? बच्चू कडूंच्या पाठिंब्यासाठी जिथं आलोय आम्ही. आमच्या दैवताला जर काही झालं तर या शासनाला सोडणार नाही आम्ही. आम्हाला मारून टाका, आम्ही सुटणार नाही. बच्चू कडूला जर काही झालं तर अजितदादा सोडणार नाही तुम्हाला. अजितदादा वारंवार आम्हाला फसवताय. दादा म्हणतो एकच वादन दादा. अजितदादा खोटा आहे. अजितदादा खोटा आश्वासन देतो. वारंवार आम्हाला खोटी आश्वासन. पोलिसांचा जाहीर निषेध, या प्रशासनाचा जाहीर निषेध. आज या देशामध्ये सर्वांना स्वतंत्र स्वतः जीवन जगायचा अधिकार असताना वेळोवेळी आमच्या दिव्यांगावर अन्याय होतोय. या प्रशासनाने आम्हाला बेग मागून देत नाही, जगून देत नाही. दादांकडे काय मागणी करताय तुम्ही? दादांकडे आमच्या दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी. दिव्यांग शेतकऱ्यांची सर्व कर्ज सरसकट माफ व्हावी. अशा 19 मागण्या प्रलंबित असताना सुद्धा दादा वारंवार आश्वासन देतोय. यावेळेस आमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण शासन निर्णय निघत नाही तोवर आमची माघार नाही. तुम्हाला गाडी घालायची, गाडी अंगावर घाला, मी उठणार नाही. नाही तर मी काय औषध फिरली, औषध आणलंय. तुम्हाला आमच्या लाशेवरून जावं लागत सांगते. तुम्ही आम्हाला हात नाही लावायचा. ताई, दादांकडनं काय अपेक्षा ठेवता? कारण की तुम्हाला बाहेर काढले, काय सांगता तुम्ही? दादा याच्यावरून तुम्ही सगळ्या जनतेने लक्षात घ्या. दादा हा फक्त बोलबच्चनगिरी करतो. सर्वसामान्यांना न्याय देत नाही. दादांनी जर सर्वसामान्यांना न्याय देत असेल तर दादांनी आमची लगेच बैठक लावली असती. दादांनी आम्हाला न्याय देत नाहीये. हे खोटा सरकार आहे. बोलबच्चनगिरी करणारं सरकार आहे. याला फक्त हो, आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारून ठरवतोय. पाटीलकीची भाषा करून निघून गेलाय. तो म्हणला बच्चू भाऊ तुम्ही अजूनही आंदोलन करू शकता. म्हणजे ठोस भूमिका सरकार घेत नाहीये. जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय पडणार नाही त्या बंदोबस्तला, कारण ही रोज मेल्यापेक्षा एक डावचं मरण परवडलं अशी एक मानसिकता लोकांची आहे. बैठकांना आजचा निर्णय होईपर्यंत काही करू नये. निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता आहे का 16 तारखेपासून पाणी त्याग करावं आणि आंदोलन अधिक उग्र करण्याची आमची तयारी. ते कार्यकर्ते मला मी खूप आक्रमक पद्धतीनं कालही करणार होते. अजितदादाच्या घरी जातो म्हणत होते. मी त्यांना सांगितलं नका जाऊ. आणि आता ते म्हणे तुमची तब्येत खालावत आहे, सरकार निर्णय घ्यायला वेळ लावत आहे, तुम्ही आम्हाला काही सांगू नका. तुमचं मरण आम्हाला काही इतकं तब्येत बेकार होत असताना सरकार निर्णय घेत नसेल तर
तुमच्या मरणापेक्षा दुसरं, तुमच्या अशा हालापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. तर भावनेत येऊन ते त्यांनी केलं असेल, त्यांनी करू नये इतकी विनंती करतो. जोपर्यंत शासनाचे जी आर निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषण सुटणार नाही. भाऊला सांगितलेलं वारंवार जर आम्हाला आश्वासन मागणी आता सध्या 2 मुद्द्यावरती विषय. दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्वसकट कर्ज माफी झाली पाहिजे. याच्या अगोदर दादांनी 19 मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली, आश्वासन दिलं 19 मागण्या मान्य, परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे दडपशाही करते का? ही हुकुमशाही आहे या महाराष्ट्रामध्ये. पोलिसांनी काय केले तुमचे? पोलिसांनी उचलून आम्हाला गाड्या टाकतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला इथून आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असतं. या पोलिसांना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला सरकारी नोकरी, आम्ही 1,500 रुपयात जगायचं का? आम्हाला उचली तर तुम्ही तुमच्या घरी आहे का नाही आया बहिणी, त्यांना विचारा. एखादा अवयव गळ्यात बांधा, हात पाय बंद करून बघा, तुम्हाला 8 दिवस जगणं होतंय का? किती संघटना आहात? शेतकरी सुद्धा आहेत का? सर्वदा बच्चू भाऊला पाठिंबा देणार. आतापर्यंत 100 संघटनांनी बच्चू भाऊला पाठिंबा दिलाय आणि जोपर्यंत आता आम्हाला शासन निर्णय भेटत नाही तोवर आम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.